आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। कल्याणमध्ये निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं। पैसे वतले साध्या कार्यकर्त्याला पाडण्यासाठी पंतप्रधान आले, पण शिवसैनिकांनी 4 लाख मतं दिली। उद्धव ठाकरेंचं विधान। मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं खापशाही कपड्यात, पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा होता, सगळी यंत्रणा वापरली, सारे एका शिवसेना कार्यकर्त्याला फाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाला तिकडे यावं लागलं। मुलाशी काय भिडताय, बापाशी भिडा। मुख्यमंत्री शिंदेंचं ठाकरेंना उत्तर आहे। हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्माला आली, ठाकरेंवर हे टीकास्त्र। पायाखालची वळ सरकली आहे म्हणून त्यांच्या छातीत माझ्या लाडक्या बहीण लाडकी भरली धडकी त्यांच्या, हे सगळे त्यांचे अशी परिस्थिती झालेली आहे। त्यामुळे अरे बापाशी भिडाना, लहान मुलाशी काय भिडताय। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का। माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। कल्याण डोंबिवलीच्या 7 माजी नगरसेवकांचाही मातोश्रीवर पक्षप्रवेश। आता बस झालं, छत्रपतींच्या नावानं राजकारण यापुढे चालू देणार नाही। अरबी समुद्रातील शिवस्मारक पाहणीनंतर संभाजीराजेंचा इशारा। महाराजांचं नाव नुसतं राजकारणासाठी वापरायचं आणि आपला मताचा जोगवा पुढे ठेवायचा लोकांच्या जनतेच्या समोर आणि मतं मिळवायची, हे आता कदापित चालून द्यायचं नाही, हे मी निर्धार केला। सरदार पटेलांचं स्मारक झालंय, मग छत्रपतींचं स्मारक अजून का उभं राहिलं नाही? अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारक प्रकरणावरून संभाजीराजेंनी सरकारला हा जाब विचारलाय। संभाजीराजेंसोबत उदयनराजेंनीही मुंबईला यायला हवं होतं। शिवरायांच्या स्मारकासाठी मुंबईत येणाऱ्या वंशजांच्या आम्ही पाठीशी। अरबी समुद्रातील स्मारकावरून राऊतांचा निशाणा। ज्या ठिकाणी स्मारक करायचं होतं ती जागा मीच हुडकून काढली होती। सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षा महाराजांचा पुतळा लहान करण्याचं काम सरकारनं केलं। जयंत पाटलांची समुद्रातील शिवरायांच्या स्मारकावरून सरकारवर टीका। सरकार आलं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा देशात कुठलाही उंच पुतळा होऊ नये असं कदाचित त्यांच्यात ठरलं असेल। अलर्ट रहा, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल। नीलम गोऱ्हेंचं सोलापूरमध्ये सूचक वक्तव्य। राजकारणात कधी कोण काय भूमिका घेईल सांगता येत नाही, अशी ही टिप्पणी। माणसाचे खूप बदल होत आहेत राजकारणामध्ये, त्याच्यात मी म्हणून कुठलाही निष्कर्ष करत नाहीये, पण सांगते तुम्हाला अलर्ट राहा। तुम्हालाच ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी खूप धावपळ होते असं मला वाटतं। 27 वर्ष सत्तेत असलेल्या रामराजेंना जयकुमार गोरे यांच्या नावानं रडण्याची वेळ आली आहे। सत्तेत असून लोकसभेला महायुती विरोधात काम केलं। करारा जवाब मिलेगा और वो भुगताना पडेगा। आमदार जयकुमार गोरेंचा इशारा। मला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, परंतु ही जनता आता तुम्हाला माफ करणार नाही। जवाब तो मिलेगा, करारा मिलेगा, जो किया है वो भुगतना तो पड़ेगा।